नमस्कार. आज आपण एक अशा व्यक्तिमत्वाचा सखोल आढावा घेणार आहोत ज्यांचं नाव म्हणजे केवळ भारतातच नाही तर जगभरात आदराने घेतलं जातं. श्री रतन टाटा. हो, एक उद्योगपती, एक नेता आणि एक मानवतावादी. आपल्याकडे त्यांच्या आयुष्यावरील एका अधिकृत चरित्रातील काही महत्वाचे भाग आहेत. आणि आजचा आपला उद्देश केवळ त्यांच्या व्यावसायिक यशाची यादी करणं नाहीये. अगदी त्यामागे जी विचारसरणी आहे, जी मूल्य आहेत, ती समजून घ्यायची आहेत. बरोबर. मुख्य प्रश्न असा आहे की एवढा मोठा म्हणजे अब्जावधी डॉलरचा उद्योग समूह चालवताना नैतिकता आणि सामाजिक बांधिलकी जपणं हे खरंच शक्य आहे का? आणि हाच तर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, कारण याचं उत्तर टाटा समूहाच्या मूळ रचनेतच दडलेलं आहे. म्हणजे असं की जगातल्या इतर कंपन्यांप्रमाणे इथे नफा कमावणं हे अंतिम ध्येय नाहीये. अच्छा. तर समाजाच्या विकासासाठी ते एक साधन मानलं जातं. आणि रतन टाटा यांची कहाणी म्हणजे केवळ एका कंपनीच्या प्रगतीची नाही, तर या विचारधारेला त्यांनी 21व्या शतकात कसं जिवंत ठेवलं याची कहाणी आहे. व सुरुवात त्यांच्या जडणघडणीपासूनच करूया. 28 डिसेंबर 1937 रोजी जन्म. मला नेहमी वाटतं की त्यांचं बालपण ऐश्वर्यात गेलं असेल, पण ते सोपं नव्हतं ना? नाही, मुळीच नाही. वयाच्या 10व्या वर्षी आई वडील वेगळे झाले आणि त्यांचं पालनपोषण त्यांच्या आजी लेडी नवाजबाई टाटा यांनी केलं. आणि मला वाटतं याच काळात त्यांच्यावर ते संस्कार झाले असावेत. अगदी. याच काळात त्यांच्यावर सत्यनिष्ठा, करुणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नम्रता या मूल्यांचे संस्कार झाले. टाटा हे आडनाव म्हणजे जबाबदारी आहे, अधिकार नाही, असं काहीतरी. बरोबर. हे त्यांना लहानपणीच शिकवलं गेलं. पण इथे एक दुसरी रंजक गोष्ट आहे. कोणती? त्यांची पहिली आवड उद्योग नव्हती, तर आर्किटेक्चर होती. हो, हे मी ऐकलंय. कॉर्नेल युनिव्हर्सिटीमधून. हो. त्यांनी तेथून आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली. ही गोष्ट त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच पैलू दाखवते. त्यांच्यात एक कलाकार, एक रचनाकार दडला होता. ही गोष्ट खरंच खूप महत्वाची वाटते. म्हणजे ते केवळ वारसा हक्काने मिळालेली जागा सांभाळायला आले नव्हते. नाही. त्यांच्याकडे एक वेगळी दृष्टी होती. आणि म्हणूनच कदाचित त्यांची सुरुवात थेट चेअरमॅनच्या खुर्चीवरून झाली नाही. मुळीच नाही. उलट त्यांची सुरुवात 1962 मध्ये जमशेदपूरच्या टाटा स्टीलच्या कारखान्यातून झाली. थेट जमिनीवरून. अगदी. ते तिथे कामगारांसोबत चुनखडी उचलण्याचं आणि भट्टी सांभाळण्याचं काम करत होते. विचार करा. आणि हा अनुभव त्यांच्यासाठी एका विद्यापीठासारखा ठरला. यामुळे त्यांना केवळ व्यवसायाची तांत्रिक माहिती मिळाली नाही, तर कामगारांच्या समस्या जवळून पाहता आल्या. बरोबर. त्यांच्या आयुष्यातील आव्हानं, कामाची वास्तविकता, या सहानुभूतीचा आणि व्यावहारिक ज्ञानाचा पाया तिथेच घातला गेला. आणि हाच पाया पुढे जाऊन त्यांना अडचणीत असलेल्या कंपन्यांचं नेतृत्व करताना उपयोगी पडला असेल, नाही का? तुम्ही बरोबर मुद्दा पकडला. नेल्को, एम्प्रेस मिल्स यांसारख्या कंपन्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. ज्या तोट्यात होत्या. हो. जरी ते एम्प्रेस मिल्सला पूर्णपणे वाचवू शकले नाहीत, तरी या अनुभवांनी त्यांना खूप काही शिकवलं. अपयशातून शिकण्याचा हा धडा त्यांच्यासाठी खूप मोलाचा ठरला. आणि मग 1991 साली JRD टाटा यांनी त्यांच्यावर तो मोठा विश्वास दाखवला. हो. ते टाटा समूहाचे चेअरमन झाले. पण हा बदल सोपा नव्हता. का? तेव्हा टाटा समूह म्हणजे अनेक स्वतंत्र कंपन्यांचा एक विखुरलेला संघ होता. अच्छा. रतन टाटांसमोर सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे या सगळ्या कंपन्यांना एकत्र आणून एक जागतिक स्पर्धात्मक शक्ती बनवणं. आणि त्यासाठी त्यांनी काही धाडसी निर्णय घेतले. खूप धाडसी. जसं की टेटली टी, कोरस स्टील आणि जॅग्वार लँडरोवर या खरेदीकडे तर आजही आश्चर्याने पाहिलं जातं. हो. पण यामागे केवळ कंपनीचा आकार वाढवण्याचा उद्देश नव्हता. मग काय होतं? यामागे खूप मोठा विचार होता. 90च्या दशकात भारताची अर्थव्यवस्था नुकतीच खुली झाली होती. हो, जागतिकीकरण सुरू झालं होतं. आणि भारतीय कंपन्यांना जागतिक स्पर्धेत कमी लेखलं जात होतं. या खरेदी म्हणजे रतन टाटांनी जगाला दिलेला एक संदेश होता की एक भारतीय कंपनी सुद्धा केवळ बरोबरीच नाही तर जगातील सर्वोत्तम ब्रँड्सचं नेतृत्वही करू शकते. काही विश्लेषक तर याला एक प्रकारची रिव्हर्स कॉलनायझेशनची सुरुवात मानतात. वा, हा दृष्टिकोन तर खूपच वेगळा आहे. हा केवळ व्यावसायिक व्यवहार नव्हता, तर भारताच्या वाढत्या आत्मविश्वासाचं प्रतीक होतं. खरंच. पण त्यांच्या दूरदृष्टीचं एक उदाहरण जे थेट सामान्य माणसाशी जोडलेलं आहे ते म्हणजे टाटा नॅनो. नक्कीच. त्या गाडीची कल्पनाच किती सुंदर आहे. पावसात एका स्कूटरवरून 4 जणांच्या कुटुंबाला धोकादायकपणे प्रवास करताना पाहून त्यांना ही कल्पना सुचली होती. भारतीयांना एक सुरक्षित आणि परवडणारी गाडी मिळावी ही त्यामागची तळमळ होती. नॅनो हे केवळ एक उत्पादन नव्हतं.
तर ते सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी व्यावसायिक कसा वापरला जाऊ शकतो याचं प्रतीक होतं. पण ती कल्पना जितकी उदात्त होती तितकी ती व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाली नाही. याकडे आपण कसं बघू शकतो? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कल्पना खूपच चांगली होती, पण जगातली सर्वात स्वस्त गाडी हा टॅगच तिच्यासाठी एक अडचण ठरला. लोकांनी तिच्याकडे प्रतिष्ठेचं प्रतीक म्हणून पाहिलं नाही. बरोबर. पण तरीही एका मोठ्या कंपनीचा चेअरमनने सामान्य माणसासाठी एवढा मोठा विचार करणं आणि त्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणं, हेच रतन टाटांचं वेगळेपण दाखवतं. नक्कीच. मूल्यांवर आधारित नेतृत्व म्हणजे काय हे त्यांच्या प्रत्येक निर्णयातून दिसतं. आणि या नेतृत्वाची खरी कसोटी लागली ती मुंबईतील 26/11च्या हल्ल्यावेळी. हो, तो प्रसंग. त्यांनी केवळ हॉटेलची पुनर्बांधणी केली नाही, त्या पलीकडे जाऊन विचार केला. एक फंड तयार केला, ज्यातून हल्ल्याच्या काळात हॉटेल बंद असतानाही प्रत्येक कर्मचाऱ्याचं वेतन सुरू राहिलं. अविश्वसनीय. इतकंच नाही तर ताजच्या बाहेर चहा विकणाऱ्यांपासून ते पुलं विकणाऱ्यांपर्यंत ज्यांचंही नुकसान झालं त्या सर्वांना मदत पोहोचवली. म्हणजे त्यांनी फक्त स्वतःच्या कर्मचाऱ्यांची नाही तर त्या पूर्ण परिसंस्थेची काळजी घेतली. हो, आणि याही पुढे जाऊन हल्ल्यात जखमी झालेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी टाटा ट्रस्टने घेतली, आयुष्यभरासाठी. हे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या खूपच पुढे आहे. ही कौटुंबिक जबाबदारी होती. जे.आर.डी. टाटा एकदा म्हणाले होते, वेन यू हॅव टू लीड, लीड फ्रॉम द फ्रंट. हो. पण रतन टाटांनी दाखवून दिलं की वेन यू हॅव टू केअर, केअर फ्रॉम द हार्ट. आणि याच नैतिकतेमुळे टाटा ब्रँडवर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. आणि हा विश्वासच टाटा समूहाची सर्वात मोठी संपत्ती आहे. बरोबर. आणि या समाजसेवेमागे एक खास रचना आहे. टाटा सन्सच्या एकूण इक्विटी कॅपिटलपैकी सुमारे 66% हिस्सा हा धर्मादाय ट्रस्टच्या मालकीचा आहे. 66%? हो. याचा साधा अर्थ असा की टाटा समूहाने कमावलेल्या प्रत्येक 3 रुपयांपैकी 2 रुपये हे थेट समाजाकडे परत जातात. म्हणजे नफा हा मालकांच्या खिशात जाण्यासाठी नाहीच. नाही, तो समाजासाठी आहे. मग ते कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यासाठी असो किंवा मुलांच्या शिक्षणासाठी. जगात दुसरी कोणतीही अब्जावधी डॉलर्सची कंपनी अशा रचनेवर चालत नाही. तर रतन टाटा यांचा प्रवास म्हणजे केवळ यशाच्या आकड्यांची गोष्ट नाही. नाही, मुळीच नाही. तो मूल्यांवर आधारित नेतृत्वाची, दूरदृष्टीची आणि समाजाप्रती असलेल्या खोल बांधिलकीची एक जिवंत कहाणी आहे. जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आपण सुरुवातीला त्यांच्या आर्किटेक्चरच्या आवडीबद्दल बोललो. म्हणजे काहीतरी नवं निर्माण करण्याची, त्याची रचना करण्याची आवड. हो. पुढे जाऊन त्यांनी एका प्रचंड मोठ्या उद्योगसमूहाची अक्षरशः पुनर्बांधणी केली. त्याला जागतिक स्तरावर नेलं. बरोबर. तर प्रश्न असा आहे की त्यांच्यातला तो आर्किटेक्ट त्यांच्या उद्योगपतीच्या प्रवासात किती आणि कसा उपयोगी पडला असेल. खूपच रंजक प्रश्न आहे. त्यांची रचना करण्याची दृष्टी केवळ इमारतींपुरती मर्यादित होती की त्यांनी संपूर्ण टाटा समूहालाच एका नवीन, मजबूत आणि मानवी मूल्यांवर आधारित रचनेत घडवलं.